हर. ह्या स्वामी श्रद्धानंद ह्या आश्रमामध्ये आम्ही रात्री मुक्कामी होतो. छान आश्रम आहे हा. नर्मदे हर. हर हर नर्मदे. खूप छान व्यवस्था होती. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आज आमच्या परिक्रमेचा 74वा दिवस. आज दिनांक 30/1/2025. आम्ही देवरी कला या गावामध्ये आश्रमामध्ये थांबलो होतो आणि सकाळी 6:30 वाजताच निघालो. आता 6:15 होत आलेले आहेत. थोडासा चढ लागला आता. मगाशी उतार होता. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हे परिक्रमावासी दूर लांबून दिसत आहेत. नर्मदे हर. हर हर नर्मदे. सूर्यनारायणाचे किरण छान. सूर्यनारायण छान. थोडा चढाचा भाग आहे हा, पण वातावरण खूप छान वाटतंय आजचं. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हे दुर्गा माताचं मंदिर दिसतंय. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. 8-10 दिवसापूर्वी आश्रमात जागा नव्हती. छोटा आश्रम होता आणि आम्हाला ओट्यावर झोपायची वेळ आली. थंडी होती बऱ्यापैकी त्यावेळेस आणि रात्री खूप कोल्ह्यांचा आवाज येत होता. खूप रात्रभर कोल्हे ओरडत होते. जवळपासच असतील ते कुठेतरी. आणि ते लक्षात आलं होतं माझ्या की हा कोल्ह्यांचाच आवाज आहे. त्याला कोल्हे कुई म्हणतात. आणि सकाळी आश्रमातील बाबांना विचारलं की बाबा हा आवाज कोल्ह्याचा होता का? ते पण मला म्हणाले हो. तर नंतर वाटलं आपण ह्या ओट्यावर बाहेर झोपलो. किती भीतीदायक गोष्ट होती. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे बाबाजी. ह्या बाबाजींनी आम्हाला पपिता खायला बोलवलेलं आहे. आम्ही थोडं तिथे बसलो होतो रस्त्यामध्ये. ते म्हणे आत या बसा पपई खा. ह्या मैया इथं राहणाऱ्या नर्मदे मैयाची आता ह्या पपई कापतायत आणि त्यांचा हा पोपट. नर्मदे हर. बोलो ना. काय? अरे मिठू कोण आहे? कोण आहे दीदी? माताजी. अरे वा पपिया. ऑनलाईन करायचं.
नर्मदे हर 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 नर्मदे. आम्ही शहापूरच्या अलीकडे आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतली आणि निघालो. आता आम्ही बरेच 6-7 किलोमीटर पुढे आलो आहोत. नर्मदे हर 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 नर्मदे.